चला बनवूया हेल्दी अशी कुल्फी। यासाठी लागेल 1 वाटी मखाना, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, 5 ते 6 बी काढलेल्या खजूर, 2 अंजीर, 1 चिमूटभर केसर, 1 चिमूटभर विलायची, आवडीनुसार पिस्ता। आता 2 ते 3 तास हे सर्व साहित्य गरम दुधात भिजू घालत ठेवायचे। मुलांना कलरफुल पाहिलं तर खाण्याची जास्त इच्छा होते, म्हणून मी त्यामध्ये टाकते आहे स्ट्रॉबेरी, जेणेकरून फ्लेवर आणि कलर दोन्ही वाढेल। येथे दूध बॉईल करायला ठेवले आहे। आता याच्यात टाकूया रफली चॉपाचे काजू आणि बदाम। हे बघा, दुधात भिजवलेले सर्व इन्ग्रेडियंट्स आणि स्ट्रॉबेरीचा बारीक असा पेस्ट बनवून घ्या। आता हे सर्व पेस्ट बॉईल केलेल्या दुधामध्ये टाकायचं। तसे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आलं की गॅस बंद करून याला खाली उतरून ठेवा आणि जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत याला कुल्फी मोल्डमध्ये टाकू नका। मोल्डमध्ये टाकून कव्हर करून घ्या। आता कुल्फी तयार होण्यासाठी हा मोल्ड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा 7 ते 8 घंट्यासाठी, मग तयार होईल तुमची हेल्दी अशी कुल्फी। एन्जॉय। हे बघा, तयार आहे हेल्दी अशी कुल्फी। चला आपण बघूया श्रीजला कशी वाटते। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर करा।